त्याचा दिवस जो आहे ना तो जगात कुणालाच माहित नाही, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला देखील नाही. तर परमेश्वर पित्याला तो दिवस, ती वेळ, ती घटिका ठाऊक आहे. परंतु देवाच्या पुत्राच्या माध्यमातून, पवित्र वचनाच्या माध्यमातून तो वेळ येण्याच्या अगोदरच्या ज्या काही घटनाक्रम आहेत त्याने पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. वेळोवेळी संदेश त्यांनी, भविष्यवक्त्यांनी, देवाच्या सेवकाने, पवित्र आत्म्याने आणि सध्या चालू आलेल्या घडामोडीमध्ये आम्हाला ती वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. इथपर्यंत अकाउंट आलेला आहे, इथपर्यंत आम्ही अंदाज केला आहे, पण तू केव्हा येईल माहित नाही. आणि म्हणून आम्ही झोपेत राहू नये, आम्ही फक्त सवडीप्रमाणे काम करू नये, आम्ही फक्त ज्यावेळेस गरज वाटेल त्याच वेळेस देवाच्या नावाला प्राधान्य देऊ नये, तर सदा सर्वदा, कारण ती वेळ केव्हा येईल ती माहित नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण सत्य या विषयावर चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. सातत्याने गेल्या 19 भागामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून सत्य याविषयी, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्ही आणखीन अनेक बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आम्ही 20व्या क्रमांकाचा भागामध्ये जात आहोत आणि खरोखर मी 19व्या क्रमांकाची भागाची थोडीशी हेडलाईन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी आम्ही वाचूया 3 योहान त्याचा पहिला अध्याय आणि 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये आम्ही काल लास्टला ठेवलेला होता पॉइंट. माझी मुले सत्यामध्ये चालतात, हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही, असं देवाचा सेवक त्या ठिकाणी योहान म्हणत आहे. आज प्रत्येक मंडळीतल्या याचकाच्या मुखामध्ये हाच पाहिजे. प्रत्येक मंडळी चालक जो प्रमुख आहे, फादर साहेब असतील, याजक साहेब असतील, पाळक साहेब असतील, रेव्हरंड साहेब असतील, गुरुजी साहेब असतील, कोऑर्डिनेटर, कर्नल, काय जेवढे काही साहेब असतील, यांना देखील अशाच प्रकारचा आनंद झाला पाहिजे. आम्हाला माहित नाही प्रियो, परंतु आमच्या पाळक साहेबांना आनंद केव्हा होतोय आम्हाला सांगता येणार नाही. परंतु जो योहान होता त्याला मात्र आनंद केव्हा झाला की ज्यावेळेस त्याने सांगितलेल्या गोष्टी त्याच्या लेकरांनी मान्य केल्या, ज्यावेळेस त्याने सांगितलेल्या गोष्टी त्यांनी पाहायला सुरुवात केली, ज्यावेळेस त्यांनी सांगितलेलं शुभवर्तमान, सांगितलेली सुवार्ता, सांगितलेले परमेश्वर पुत्र येशू ख्रिस्ताविषयीची केलेलं जीवन आणि त्याची आमच्या जीवनाविषयी काय इच्छा आहे, काय प्लॅनिंग आहे, ज्यावेळेस देवाच्या सेवकांनी त्या ठिकाणी अनेक लोकांना शुभवर्तमान सांगितलं आणि अनेक लोकांचं तारण झालं, अनेक लोक स्थिर झाले, अनेक लोक दूर देखील गेले, परंतु त्यातले काही थोडके लोक जे होते ते सत्यामध्ये चालत देखील होते. आणि मी पाहतो की त्या ठिकाणी योहानने ज्यावेळेस पाहिलं की ज्यांना जे शिक्षण दिलेलं, जे प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांच्यासाठी जे विधी, आज्ञा, नियम, अटी आणि परमेश्वराचा मार्ग जो दिलेला आहे, जो रस्ता त्यांच्यासाठी तयार केलेला आहे, आज ते लेकर सत्यामध्ये चालत आहे. मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेला जो रस्ता आहे त्यावर अनेक लोक चालत आहेत आणि खरोखर ते सत्य त्यांच्या बरोबर आहे. जसं योहानाने पाहिलं की माझी मुले सत्यात चालतात, त्याला आनंद वाटला, खूप आनंद झाला, हर्षभरीत झाला. त्याला असं वाटलंय की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मला दिलेली सेवा, याचा अर्थ माझी फलद्रुपी झाली, बहुगुणित झाली. याचा अर्थ माझ्या सेवेला काहीतरी अर्थ राहिला, माझ्या सेवेचा काहीतरी मर्म आहे, माझ्या सेवा मी पूर्ण केली, मी माझी धाव पूर्ण केली, असं त्याला वाटल्यासारखं होतं. रिलॅक्स वाटला, तो आनंदी. त्याच्या पुढे लिहिलेलं आहे त्याने, तितका दुसरा कशानेही होत नाही. प्रेषित पौल साहेब त्याच्याबरोबर जे काही शिला, जे काही जेवढे काही देवाचे सेवक होते, आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषित पौलाने टोटली आशिया खंडामध्ये अनेक मंडळांचं संगोपन केलं, अनेक मंडळ्या रचल्या, अनेक मंडळाचं फाउंडेशन केलं. सगळ्यात मोठा मेन फाउंडर तो होता. आणि हे जे लोक होते हे सगळ्या राज्यातून, सगळ्या देशातून, वेगवेगळ्या सिटीमधून पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची सत्य सुवार्ता घेऊन ते गेले. आणि जात असताना त्यांना त्रास आला, संकट आलं, जोखडं आले, ते बंदिवान झाले, त्यांना धरण्यात आलं, मारण्यात आलं, त्यांना दंड करण्यात आला, अनेक प्रकारचा उपास तपास, अनेक प्रकारच्या लोकांच्या पीडा, अनेक प्रकारचे टेन्शन, ताण, दबाव, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. परंतु ते हे करीत असताना ज्या ज्या ठिकाणाहून ते दानपात्र घेऊन यायचे ना,
अनेक लोक यरुशलेम मध्ये असणारे प्रमुख मंडळी होती आणि त्या यरुशलेम मध्ये असणाऱ्या गोर गरीब अनाथ विधवा या लोकांना जी दानपात्र किंवा दशमांश किंवा देणगी किंवा जे काही अर्पण यांच्या जवळ द्यायचे हे स्वतःला ते वापरीत नव्हते, तर ते यरुशलेम मध्ये आणून जे प्रमुख होते, आता समजा त्या ठिकाणी कदाचित योहान असेल, पेत्र असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कोणीतरी प्रमुख असेल त्याच्या जवळ एवढं मोठं खजिना लोकांसाठी आणून यांच्या चरणाजवळ दिला तरी त्यांना आनंद झाला नाही. परंतु ज्यावेळेस तो योहान म्हणत आहे की खरोखर माझी मुलं ज्यावेळेस सत्यात चालतात ना, याच्यापेक्षा दुसरा आनंदच नाही. आज प्रिय आम्हाला कशाचा आनंद होतोय आम्हाला तपासायचं आहे. आम्ही कशात आनंदी आहोत? आज ज्यावेळेस आमचा मुलगा नोकरीला लागतो आम्ही आनंदित होतो, आमच्या मुलाला मोठा पेमेंट आला आम्ही आनंदित होतो, आमचा मुलगा फॉरेन टूरला गेला आम्ही आनंदित होतो. सगळ्या नातेवाईकांमध्ये पेढे बिडे वाटून फोन बिन करून सगळे कार्यक्रम ओके. प्रभू मध्ये चालतो, सत्यामध्ये चालतो, परमेश्वराला समर्पित झालाय, परमेश्वराला अर्पण केलाय, परमेश्वरामध्ये वाढतोय, परमेश्वराच्या सानिध्यात आहे, सत्यामध्ये आहे. कदाचित तो फॉरेनला नसेल, कदाचित तो मोठ्या जॉबला नसेल, कदाचित लय मोठं डबुल पगाराच्या माध्यमातून तो घरी आणत नसेल, परंतु ज्या वेळेस तो सत्यामध्ये चालतो त्यावेळेस त्याच्या वरिष्ठांना खरा आनंद होतो. तुमच्या पैशाला काडी लावा तिकडं, परंतु ज्या वेळेस माझी लेकरं, माझा मुलगा, या ठिकाणी लिहितोय तो योहान म्हणत आहे की ज्या वेळेस माझी लेकरं सत्यामध्ये चालतात, माझी मुलं सत्यामध्ये चालतात, जो आनंद होतो ना बाकीच्या कोणत्याच गोष्टीने होत नाही. आणि म्हणून प्रत्येक आई बापाला हा आनंद झाला पाहिजे की आमचे लेकरं सत्यामध्ये चालतात. मग आज आम्हाला विचार करायचा आहे की ज्या ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना करत आहोत, आम्हाला सगळ्यात जास्त आनंद कोणता आहे? ज्यावेळेस आमचे लेकरं, आम्ही स्वतः, आमचं कुटुंब ज्यावेळेस सत्यामध्ये चालतं, परमेश्वरामध्ये चालतं, परमेश्वराच्या नियम आधीविटीमध्ये चालतं, परमेश्वराच्या कृपेमध्ये चालतं, परमेश्वराच्या सानिध्यात चालतं, परमेश्वराच्या सन्मुख चालतं, परमेश्वराच्या ठाई जीवन जगतं, हा जो आनंद आहे कदाचित इतर लोकांना तो मूर्खपणाचा वाटेल. ते लेकरं काम धंदे करेना, काहीच व्हायना, आणि हे तर खुशाल आनंदित कुटुंब आहे. असं काय आहे या कुटुंबाकडे? असं कुठून येतं यांना? हे कमजोरपणाचे, कमकुवत असणारे, यांच्याकडे बॅलन्स नाही, गाड्या नाही, घोड्या नाही, मंडळी नाही, हे आनंदित कसे आहेत? तर त्यांना मी हेच सांगत योहानाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तो सांगत आहे, 3 योहान 1 अध्याय, एकच अध्याय त्याचा, आणि 4 वचनामध्ये तो लिहित आहे, माझी मुले सत्यात चालतात. याच्यावर जो आनंद होतो ना बाकीच्या कोणत्याच गोष्टीने होत नाही. आज आम्ही कोणता आनंद घेत आहोत? अनेक लोक जगातला आनंद घेतात, अनेक लोक पाहुण्या रावळ्याचा आनंद घेतात, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचा आनंदच घेतात, परंतु देवामध्ये सत्याचा आनंद तुम्ही घेतलाय का? एखाद्या बरोबर सत्य बोललो आपण आणि त्या सत्य बोलण्यामुळं आमचं नुकसान झालं, तोटा झाला, आम्हाला त्या ठिकाणी कमीपणा आला, त्या ठिकाणी आमचा लॉस झाला, असा कोणता व्यक्ती तो आनंद मानतो? परंतु देवाच्या मध्ये चालणारा व्यक्तीचा तोटा जरी झाला ना, तो प्रेज द लॉर्ड करतो. तो त्याच्यात नाराज होत नाही, कारण त्याने सत्य केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की जर पाप करून जगातले ठोशे किंवा जगातल्या दंडाला कारणीभूत किंवा जगातले जे क्लेश येतात, आणि जर परमेश्वरामध्ये जर आम्ही जीवन जगत आहोत सत्यामध्ये, आणि त्यामुळं पण आम्हाला ठोसे जर खायला मिळत आहे, तर हे चांगले, कारण याचं प्रतिफळ आम्हाला स्वर्गात मिळेल. आणि म्हणून प्रिय होतो योहान त्या ठिकाणी म्हणत आहे की माझी मुलं सत्यात चालतात, हा जो आनंद मला होतो तो आनंद दुसरा कशाने होत नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण या ठिकाणी 3 योहान 8व्या क्रमांकाचं वचन वाचूया. म्हणून आपण अशाचा पाहुणचार करावा, म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्याचे सहकारी होऊ. वाचूया प्रिय. त्याच्या अगोदर मी काही वचन तुम्हाला दाखवू इच्छितो, कारण या ज्या लाईन, हे जे वचन आहे, या वचनाचा खरा अर्थ आम्हाला 5व्या, 6व्या आणि 7व्या वचनामध्ये मिळेल. प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनासाठी तू जे काही करीतोस ते विश्वासूपणाने करीतोस. अनोळखी बंधूसाठी, या ठिकाणी ज्याला आपण ओळखतो त्याला आपण उसनं देतो,
ज्याच्याकडे भरपूर आहे ना, ज्याच्याकडे जळताच जळा ना, त्यालाच आम्ही दानपात्र देतो, त्यालाच आम्ही दशमवून देतो, त्यालाच आम्ही देणगी देतो, त्यालाच आम्ही अर्पणही करतो आणि त्याच्याच चर्चला जाऊन टाइमपास करतो, पण हाती काही लागत नाही. जो दरिद्री आहे, जो भिकारी आहे, जो आम्हाला परत रिप्लेस देणार नाही, ज्याला आम्ही उसनं दिल्यानंतर त्याच्याकडून घेण्याची अपेक्षा नाही, असा व्यक्ती आम्ही उसनं कुणाला देतो ज्याच्याकडून परत एकदा घेता येईल. म्हणजे आम्ही उसनं अशा मनुष्याला देतो की, एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो, एखाद्याला 10,000 रुपये जर उसने दिले तर आम्ही त्याची कॅपॅसिटी बघतो की हा आपल्याला परत देईल का, आणि मग आपली कॅपॅसिटी अहो याला 10,000 दिले ना आता, तर त्याच्याकडे अशी ऐशी येते ना, तो उद्या वेळ रात्री पडेपर्यंत आपल्याला 50,000 रुपये देईल. आणि मग आपण काय करतो, त्याच व्यक्तीला 10,000 रुपये उसने देतो. पण तू एखादा दीन दरिद्री हीन एकदम नाचत पडलेला, ज्याच्याकडे काही प्रॉपर्टी नाही, ज्याच्याकडे कुठल्या प्रकारचं बॅलन्स नाही, अशा व्यक्तीला आम्ही 10 नाही 1 द्यायला सुद्धा कानोकाडा करतो. मग या ठिकाणी वचन काय सांगतंय की, प्रिय बंधू, अनोळखी बंधूजनासाठी तू जे काही करीतोस ते विश्वासूपणाने करतोस, घेण्याच्या आशेने नाही. म्हणून आम्ही पाहतो आहोत की आम्ही ज्या वेळेस देण्याचा प्रयत्न करतो किंवा विश्वासूपणाने करतो किंवा जी काही प्रेम करतो किंवा जे काही त्याची गरज भागवतो, तर अशा लोकांची गरज भागवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा की ज्यांच्यापासून परत तुम्हाला मिळणं शक्यच नाही. देवाची इच्छा असले तर तो देईल, पण तो शक्यतो आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये असं ठेवूच नाही की हे मला रिप्लेस मिळाले पाहिजे. पण तो आम्ही देताना कसं करतो की सगळ्यात मोठं पाखरू बघतो, सगळ्यात मोठा मनुष्य बघतो, जरा तोडीचा. अनेक लोक म्हणते तोड पाहिजे, तोड, तोडीशिवाय मजा नाही. गरीबाला काय होतंय, भिकाऱ्याला काय होतंय, त्याला काही तुम्ही उसनं देऊ नका, पण तो तुमच्याकडे जे आहे ना त्याची गरज भागवण्यासाठी तुम्ही द्या, पण देत असताना विश्वासूपणाने द्या. अनेक लोक कुरकुर करून देतात, अनेक लोक करायची म्हणून करतात, अनेक लोकांना एक दबावामुळे करतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. परंतु परमेश्वर म्हणतो की विश्वासूपणाने त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. आम्ही जी प्रीती करतो ती विश्वासाने करतो, आम्ही तोंड बघून करत नाही. अनेक वेळेस आम्ही तोंड पाहून बऱ्याचशा गोष्टी करतो, तोंड पाहून प्रीती करतो. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरं करशील. देवाला आवडेल असं, कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत. काही एक न घेता ते पैशाच्या आशेने आले नाहीत, तुमचं दानपात्र घेण्यासाठी आले नाहीत, तुमचा दशमांश घेण्यासाठी आले नाहीत, तुम्हाला तुमच्या चर्च मध्ये त्यांना भरती करायसाठी आले नाहीत, तर देवाची सत्य सुवार्ता घेऊन तुमच्यापर्यंत आलेले आहेत. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता, ज्यांना देव माहित नाही, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, ज्यांना परमेश्वर माहित नाही, अशा लोकांकडून ते काहीच घेत नाहीत. आम्ही एकालाही सोडित नाही. आज जरी आमच्या तावडीत नवीन व्यक्ती सापडला ना, का कापल्याशिवाय सोडित नाहीत. आमच्या विश्वासणाऱ्या मेंढरांना तर पार त्यांचं मांड कव कव पळक लोक जाम झाले. सत्यामध्ये काय, कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलेत. ख्रिस्ताचं नाव व्हावं म्हणून, आमचं नाव व्हावं म्हणून नाही, आमच्या मिनिस्ट्रीचं नाव व्हावं म्हणून नाही, आमच्या संस्थेचं नाव व्हावं म्हणून नाही, माझं वैयक्तिक नाव म्हणून नाही, भविष्यवक्त्यांचं स्वतःचे मिनिस्ट्रीचं नाव व्हावं नाही, वैयक्तिक एका पाळक साहेबांचं नाव व्हावं म्हणून नाही, तर देवाच्या नावासाठी ते बाहेर पडलेले आहेत. आज अनेक मिनिस्ट्री आहेत का त्यांच्याच नावासाठी ते बाहेर पडले, त्यांच्याच संस्थेसाठी ते बाहेर पडले. अहो, एक संस्था दुसऱ्या संस्थेला जवळ करीत नाही, एक मिनिस्ट्री दुसऱ्या मिनिस्ट्रीला जवळ करीत नाही. ती त्याची चूक दाखवत नाही, ही याची चूक दाखवत नाही. तेरी बी चूक आणि मेरी बी चूक. काय दोघं पण आहे ना परमेश्वराचा गौरव करत नाही. हे दोघं जण आहेत ना परमेश्वरासाठी बाहेर पडले नाहीत. हे दोघं जण आहेत ना परमेश्वर नावासाठी नाही पडले, हे स्वतःच्या नावासाठी पडले, हे मिनिस्ट्रीच्या नावासाठी पडले, हे संस्थेच्या नावासाठी पडले, हे स्वतःच्या घराण्याच्या नावासाठी पडले. परंतु हे जे लोक आहेत ते ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले. आज तुम्हाला आणि मला
विचार करायचा आहे की आम्ही कुणाच्या नावासाठी बाहेर पडलेलो आहोत का? आम्ही माझ्या स्वतःच्या नावाला उंच करण्यासाठी बाहेर पडलो आहे का? मी स्वतःचं नाव उंच करण्यासाठी सेवा हाती घेतली आहे का? की मी माझं नाव व्हावं म्हणून मी देवाचा गौरव करत आहे का? माझं नाव हो म्हणून एक मोठ्या संस्थेमध्ये मी भरती झालोय काय? अनेक लोकांना जर म्हटलं ना, ज्या ठिकाणी पगार नाही ना अशा संस्थेमध्ये भरती व्हा, एकही जाणार नाही, एक सुद्धा चुकून जाणार नाही. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, कोऱ्या करकरीत बॉन्ड पेपरवर. फक्त ज्या मिनिस्ट्रीमध्ये काही दिल्या जाणार नाही अशा ठिकाणी पाळक वर्गांची भरती आहे असं जर फरमान आलं, असं जर ऍप्लिकेशन आलं, तर मला सांगू द्या प्रियो की तिथं कुणीही जाणार नाही. परंतु अशा मोठ्या मिनिस्ट्रीचं एखादं फरमान आलं की येथे 1000 पाळक साहेब भरायचे आहेत आणि तिथं प्रत्येकी पाळकाला 10,000 प्लस ज्यांच्या ज्या एरियामध्ये काम करतील त्यांचं दानपत्र दशमांश त्यांनाच. बघा अर्ज किती येतात. अहो, ज्यांना 5,000ची नोकरी नाही ते राजीनामा देऊन तिकडे 10,000च्या इकडे जातील. म्हणजे कुणाच्या नावासाठी? संस्थेच्या नावासाठी. संस्था काय करील? कारण तिचं नाव उंच करायचंय. परंतु या ठिकाणी जितके काही लोक बाहेर पडले ते ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले, सत्याने बाहेर पडले, प्रीतीने बाहेर पडले. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नव्हतं, ते सत्यतेने बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून 8व्या क्रमांकाचं वचन आहे की म्हणून आपण आशांचा पाहुणचार करावा. कुणाचा? अशा लोकांचा. आमच्याकडे उलटे, आमच्याकडे चोर चोरी करून निघून जातो आणि संन्याशाला फासावर चढवीत येत. चोर काय करतो? चोरी करून निघून जातो आणि एखादा संन्याशी एखादा दाढीवाला चाललेला असला ना सत्यामध्ये, त्याला उचलून आतमध्ये नेऊन टाकते, त्याच्यावर दोषारोप करते. आणि म्हणून प्रिय हो, या ठिकाणी योहानाचं 3रं पत्र आणि 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, म्हणून आपण आशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्याचे सहकारी हो. अशा लोकांचा पाहुणचार जर झाला तरच आम्ही सत्यामध्ये आहोत आणि परमेश्वरचे आणि त्या सेवकाचे सहकारी हो, परमेश्वरचे सहकारी हो, ख्रिस्ताचे सहकारी हो, पवित्र आत्म्याचे वाटेकर हो. त्याची आणि आमची सहभागिता आणि संगती लागेल. आज अनेक लोक कुणाचा पाहुणचार करतात? जे मोठे आहेत त्यांचा. कुणाला सगळ्या काही गोष्टी देतात? जे स्वतःच्या नावासाठी बाहेर पडलेत त्यांना. सगळं काही देवाच्या वचनाच्या विरोधात गोष्टी चालल्या. वचन घेतलं का त्याला त्या सैतानाने लोकांमध्ये इतकी काही गुरफडून टाकलेलं आहे, इतकं काही गोंधळून टाकलेलं आहे की प्रत्येक वचनाचा विरोधच होत आहे. परमेश्वराने कुणाचा जातीभेद केला नाही, परमेश्वराने कुठलं उंच नीच केलं नाही, परमेश्वराने कुठला श्रीमंत आणि गरीब असा भेद केला नाही, परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. मग आमच्यामध्ये काय असावा? कारण अनेक वेळेस लहान सेवक जर आला ना तर त्याला मंडपाच्या दारात सुद्धा काही काही उभे करीत नाही. परंतु एखादा मोठा टायकोट एकदम मस्तपैकी एक चांगल्या प्रकारच्या गाडीमध्ये जर आला ना, त्याच्या स्वागतासाठी इथून तिथून सतरंजी आथरलेले असतात. 5-50 एकदम टायकोट लावलेले पाळक लोक लाईनीत उभा असतात सॅल्यूट करायला. तो देवाचा सेवक आहे. आणि सर्वसाधारण जो खेडेगावामध्ये काम करतो, ज्याच्याकडे खूप काही मंडळी नसेल पण तो सत्यामध्ये समर्पित आहे, त्याचा कधी पाहुणचार होतोय का? त्याला कुणी विचारतंय का? कारण तो खरा देवाच्या ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलेला आहे आणि बाकीचे सगळे नमुने त्यांच्या नावासाठी बाहेर पडले, मिनिस्ट्रीच्या नावाने बाहेर पडले, सगळ्या गोष्टीने बाहेरच पडले. येशू ख्रिस्ताचा बॅनर कुणीच लावत नाही. ख्रिस्ताचा बॅनर शक्यतो लय फार कमी असतो आणि ख्रिस्ताचा बॅनर जर असला तर एका कोपऱ्याला नाव असतं फक्त, बस. आमच्या मिनिस्ट्रीचं, आमच्या संस्थेचं, आमच्या पाळक साहेबाचं, सगळ्यांची नावं असतात, सगळ्यांचं बॅनरवर असतं. परंतु येशू ख्रिस्ताचं, परमेश्वरचं एकदम कुठंतरी कोपऱ्याला. आमचं नाव उंच करायचं आहे. ख्रिस्ताची सभा नाही, परमेश्वरची सभा नाही, येशूची सभा नाही, परंतु आमच्या मिनिस्ट्रीची सभा, संस्थेची सभा, वैयक्तिक एखाद्या मनुष्याची सभा, परमेश्वरच्या नावाचा गौरव करत असताना या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तुम्ही अशा लोकांच्या पाहुणचार करावा सत्यामध्ये की ज्या लोक परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले, त्यांची अपेक्षाच नसती. आज आमच्याकडे लगेच असते, आम्हाला एखाद्या ठिकाणी जर आमंत्रण आलं ना की लगेच आम्ही तिथला टोटली खर्चच काढून मोकळ होतो. किती प्रवास, किती डिझेल, किती पेट्रोल, मधला ना चहा नाश्ता पाणी अख्ख्या एक दिवसाचं, आणि मग सगळं टोटली काढूनच त्यांना गोळा बेरीज दिलेली जाते. परंतु ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलेला आहे ना, तो कोणतीच गोळा बेरीज करत नाही. आणि म्हणून प्रिय हो,
आशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्याचे सहकार्य होऊ. तर आम्हाला सत्य समजलं आणि ज्या अर्थी आम्ही अशांना तिरस्कार करतो, अशा लोकांना पाहुणचार करत नाही, अशा लोकांची विचारपूस करत नाही, अशा लोकांना जवळ करीत नाही, अशा लोकांची सहभागिता ठेवीत नाही, जे सत्य आहेत आणि जे देवाच्या गौरवासाठी बाहेर पडलेत, आणि जे दुसरेच आहेत यांना ज्यावेळेस आम्ही सत्कार समारंभ करतो, ज्यावेळेस यांचा आम्ही पाहुणचार करतो, ज्यावेळेस यांनाच आम्ही सगळ्या काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, यांचीच बोळवण करीत बसतो, बस याच्यावरून ओळखून घ्यायचे का आमच्या ठाई काही सत्य नाही. सरळ सरळ आहे. हे काही कुठल्या देवाच्या सेवकावर आरोप नाही. हे सत्य घटना आहे आणि सत्य होत आहे आणि आता चालू आहे. आणि म्हणून प्रिय ही खेदाची गोष्ट आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे. तो केव्हा येणे आम्हाला माहित नाही, हे पण आम्हाला समजतंय. तरी आज देखील आम्ही उंच नीच, छोटा मोठा, गरीब दीन दुबळा, सगळा हाच भेद चालू आहे. मोठे साहेब आले का त्यांचं खूप मोठं स्वागत, सर्वसाधारण असलं तर त्याचं स्वागत नाही. स्टेजवर जर एखाद्या पाळी साहेबांचा सन्मान सत्कार जर करायचा ठरलं ना, तर फक्त सेपरेट कोण, पायकीन बाई, पास्टर साहेबांची मिवणी, नाही तर मिवणी, नाही तर त्याचेच कोणीतरी जवळची, फार तर फार एखादा लीडर, आणि एखाद्या मंडळीतले एखाद्या कोणाला त्रास होऊ नये म्हणून महिला मंडळातली एखादी बुजुर्ग मात्र उतरायची, बस बाकी काही नाही. सगळे यांच्यात तावले. सर्वसामान्य लोकांमधून कधी तुम्ही विचारलंय का? सर्वसामान्य लोकांना कधी तुम्ही स्टेजवर घेतलंय का? सर्वसामान्य लोकांचा तुम्ही सत्कार केलाय का? सर्वसामान्य लोकांच्या हस्ते एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सत्कार केलाय का? नाही, हे होतच नाही. हे आमच्या डिक्शनरी मध्येच नाही. याचा अर्थ आम्हाला सत्य समजले नाही. लहानातल्या लहानाला एकाला आम्ही जवळ करायला पाहिजे. पवित्र शास्त्रात ते सांगितले की जो कोणी माझ्या लहानातल्या लहान एका सेवकाला गार पाण्याचा प्याला देईल, तो त्याच्या प्रतिफळास मुकणारच नाही. आम्ही मोठ्या साहेबाला फ्रीज मधलं पाणी देतो, पण तू सर्वसाधारण व्यक्तीला फ्रीज काय डब्यातलं सुद्धा द्या, त्याला येऊ सुद्धा देत नाही त्या मंडपात आम्ही. तो देखील देवाचा सेवक आहे. मग ही जी घटना आहे पवित्र शास्त्र तू येऊन तेच सांगत आहे की जो कोणी स्वतःच्या नावासाठी नाही निघला, मिनिस्ट्रीच्या नावासाठी नाही निघला, संस्थेच्या नावासाठी नाही निघला, तर ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलाय, आणि तेही परराष्ट्रीयांमध्ये जात आहे, की खरी सुवार्ता त्यांनाच सांगण्याची गरज आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगतं की ज्यांच्या पर्यंत परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पोहोचलं नाही, किंवा ज्यांना ख्रिस्त समजलं नाही, अशा लोकांपर्यंत जाऊन ख्रिस्त समजावून सांगणं ही सुवार्ता. आणि हे लोक ज्यावेळेस परराष्ट्रीकडे जातात तर कुठल्याच आशेने जात नाही, आणि मग ते ख्रिस्तासाठी समर्पित होऊन सत्यामध्ये जीवन जगतात. अशांचा तुम्ही पाहुणचार करावा, अशांना तुम्ही सहाय्य करावं, अशांना तुम्ही मदत करावी, अशांना तुम्ही पुढे घ्यावं. नुसतं खुर्चीवर बसलं तर सगळेच कामं होतील. अहो, जर मला जर एक मोठी खुर्ची दिली, एक 20-25 हजार रुपये जर मोबाईल पगार दिले, तुम्ही रात्रंदिवस 24 आवर्स नुसतं आलं का फोन कर सेवा, नुसती कर प्रार्थना, जा या गाडीत बसून त्या गाडीत त्या गावातून त्या गावात 2 मिनिटाची प्रार्थना करायची, 1000-10,000 रुपये घ्यायची, निघायचं. काय लय अवघड काय? याच्यात काही सत्य नाही. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरचं सत्य हे कळायला पाहिजे. ज्यांना जशा प्रकारे पाचारण झाले ते असू द्या. मला म्हणायचं नाही की तुमच्याकडे प्रॉपर्टी म्हणून मी जळतो, किंवा इतर लोकांना तुम्हाला ते सांगायचं भाग तो नाही. परमेश्वर तुम्हाला आणखीन देव. जर तुम्ही 4 व्हीलर मध्ये जात असाल ना, तर मी परमेश्वराला विनंती करेल, हेलिकॉप्टर मध्ये जा, विमानात जा, परंतु सत्यामध्ये. आणि जर सत्यामध्ये नसेल तर आजकाल बरेचसे वरच्या वर सुद्धा हायवेला बऱ्याचशा गोष्टी घडतात. आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. आणखी एक रेफरन्स वाचू आपण. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 3. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यास ताडण करीतोस तरी ते दुःखित होत नाहीत. तू त्यास क्षीण करीतोस तरी ते तळ्यावर येत नाहीत. ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करीतात, ते बळत नाहीत. यिर्मया 5:3 पुन्हा एक वार वाचूया. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? प्रश्नचिन्ह. हे परमेश्वरा,
तुझं नेत्र तर सगळ्या मानव जातीवर आहे, आहे, संपूर्ण जगामध्ये आहे. मग हा यिर्मया भविष्यवक्ता त्या ठिकाणी लिहित आहे. परंतु त्याच्या अगोदर जर आम्ही काही शास्त्र भाग वाचला, 5व्या अध्यायाची सुरुवात अशी आहे, यरुशलेम व यहुदा यांची पाप यरुशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकात शोध करा की कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय. सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. परमेश्वराच्या जीविताची शपथ असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय. तू त्यास ताडण करतोस तरी ते दुःखित होत नाहीत. तू त्या क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत. ते आपले मुख्य वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाही. या ठिकाणी लिहिलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला ताडण जरी केलं ना, परमेश्वराने आम्हाला दांडका जरी लावलं ना, तर लोक म्हणतात काही नाही. आजकाल काही लोक असे आहेत, एखादा ट्रॉला जर पोराला जर मारला ते म्हणतो लागलंच नाही. हो, इतक्या लाजा सोडून दिल्यात. एखाद्या पोराची चूक झाली आणि त्याला जर समजा एखादी जर चापट मारली ना, तर ते पोरग काय म्हणतं लागलीच नाही. त्याला अजून एक टोला दिला आणि ते म्हणतात आता तर अजिबातच नाही. तिकडे अंधारात जाऊन कणत रडत बसन 1-1.5 घंटा, पण तिथं लगेच असं छातीकडून म्हणतो नाही लागलीच नाही. असे लोक आहेत. देवाने त्यांना ताडण केले, देवाने त्यांना शासन केले, देवाने त्यांना दंड दिला, देवाने त्यांच्यावर कोप पण आणला, देवाने त्यांच्यावर बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती इकडे तिकडे केली, देवाने त्यांच्या कुटुंबात अव्यवस्था पण निर्माण केली. बरेचसे प्रॉब्लेम, समस्या, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, भांडणं, तणणं, व्यसन, वासना, मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, जेवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असताना देखील परमेश्वराने त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराने त्यांना वारंवार सुधारण्याची संधी दिली. परमेश्वराने त्यांना ताडण देखील केलं, तरी हे लोक वळलेच नाही. हे ताठ मानीचे लोक. अशातल्या प्रकारामध्ये आम्ही आहोत का? कदाचित परमेश्वराने आम्हाला पूर्ण दंड दिलेला नाही, ते फक्त शॅम्पल दिला होता आम्हाला की आम्ही सुधरावं. ते फक्त पिक्चरचं ट्रेलर होतं. पण न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस ना, तेव्हा पहिले नाव चालू होते टकाटक. जसे एखादी मूवी चालू होताना पहिले नाव येतात ना, त्या नावात पहिलंच नाव येईल. जीवनी पुस्तकातले नाव कोण कोण आहेत या इकडं. आणि बाकीच्यांचं विचारायची गरजच नाही. जेवढ्याचे नाव इकडे सापडलं म्हणलं दुसरं पुस्तक उघडायचीच गरज नाही, ते ऑटोमॅटिक तिकडं. आणि म्हणून हो, परमेश्वराने त्या ठिकाणी ताडण केलं. त्याच्या अगोदर तो म्हणतो त्या ठिकाणी जाऊन बघा तिथं सत्य आहे का. चौकामध्ये जा, गल्लीमध्ये जा, गावात हिंडा, तालुक्यात हिंडा, जिल्ह्यात हिंडा, राज्यात हिंडा, देशामध्ये हिंडा, अख्ख्या वर्ल्ड मध्ये होना, कुठं कुठं लोक सत्याच्या शोधात आहेत का बघा. एकदम किरकोळ लोक सापडतील. मग किरकोळ लोक सापडते ना, तर किरकोळच लोक तिकडे पण जातील. आणि मग परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया, महिमा, सन्मान, आदर देऊया. तो महान परमेश्वर आहे. आम्ही पाहिलं 3 योहान 1:8 मध्ये की पाहुणचार जर करायचा आहे तर सत्यामध्ये करा. आणि जर अशा लोकांचा खरोखर परमेश्वराच्या गौरवासाठी निघलेले आहे, ख्रिस्ताच्या नावासाठी निघलेले आहे, सत्यामध्ये समर्पित होऊन निघलेले आहे, सत्य सुवार्ता घेऊन निघलेले आहे, सत्यामध्ये काही होईल ते होईल, परंतु सत्याला त्यांनी सोडलं नाही. अशा लोकांचा पाहुणचार करा. मग खरे तुम्ही त्याचे सहकारी होणार, त्याचे मित्र होणार, त्याचे बंधू होणार. आणि त्याचबरोबर परमेश्वराच्या ठाई तुम्ही आणि मी राहणार. आणि म्हणून आम्ही पाहिले की माझी मुलं सत्यात चालतात. जो आनंद होतो ना, तो दुसरा कशानेच होत नाही. जगातला आनंद क्षणिक आहे प्रिय. जगातल्या आनंदाला काही नाही. जगातलं सुख घडीभर आहे. आता सुख येईन, थोड्या वेळाने कोणता निरोप येईन सांगता येत नाही. आता थोड्या समयापूर्वी मी एक जवळच्या 6 किलोमीटर गावाच्या एक शेजारची एक भावाची मयत झाली होती ऍक्सिडेंटली. आणि त्या दफनभूमीमध्ये मी गेलो होतो प्रार्थनेसाठी. त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं की जवळजवळ 28-29 वर्षाचा तरुण, जवळजवळ तरुण म्हटलं तरी चालेल, छोटे छोटे 2 लेकरं होते. तो मृत झाला. पण ते करीत असताना जो 1 घंट्याचा वेळ होता त्याच्यामध्ये त्याची कुटुंबाची हिस्ट्री मला पाहायला मिळाली. लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी, लोक हळहळ करीत होते. आणि ज्यावेळेस त्याची पत्नी त्या बॉडी त्यावेळेस तोंड घालून त्याच्यामध्ये मुके घ्यायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली, तोंड झोडायला सुरुवात केली. आणि त्या बहिणीची हिस्ट्री मला सांगितली की ही एका बाजूला जात होती आणि हा एका बाजूला जात होता. मग मेल्यावर पाठी तिथं पार इतका गोंधळ केला
का आवडता बऱ्याच लोकांचे नाकीनव आले तिथे. वेळ काळ समय सांगता येत नाही, कधी केव्हा होईल, काय होईल, कशाने होईल, अजिबात गॅरंटी वॉरंटी नाही. आणि म्हणून आम्हाला जो वेळ दिलाय तो आम्ही सत्यामध्ये घालवा, प्रीतीमध्ये घालवा, विश्वासामध्ये घालवा, देवाच्या नेकीमध्ये घालवा, देवाच्या सामर्थ्यामध्ये घालवा, देवाच्या अभिषेकामध्ये घालवा, देवाच्या सानिध्यात असावा, देवाच्या ठाई असावा, सत्यामध्ये समर्पित असावा. चाही परिस्थिती कुठलीही येऊ, गरिबी असू, चिंता असू, काळजी असू, व्याधी असू, काय फायदा नाही. एकदा गेल्यावर काही फायदा नाही. आता किती रडलं, काही जरी झालं तर काही होईल का? आणि म्हणून प्रिय आम्हाला समजलं पाहिजे की आम्ही ज्यावेळेस काही गोष्ट करतो ना, सत्यामध्ये चालतो. आमच्यामध्ये सत्य नाही ना, आता स्मशानभूमीत काही सत्य प्रकट होणार आहे, तिथं झालं सत्य प्रकट बहिणीचं. आणि बहीण तर अशी गाजावाजा करत होती का तिला धरायला 4-5 जणी. थोडी कमी खड्ड्यात पडली होती ती, नसती धरली लोकांनी. तर इतकं प्रेम होतो चाललं कुठं, तिथं. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही जिवंत असताना सत्यामध्ये जर चाललो, आम्ही निश्चित अर्थाने सत्यामध्ये चालणं हे महत्वाचं आहे. ख्रिस्ती जीवन नुसतं ख्रिस्ताला स्वीकारलंय म्हणून एवढ्याने भागत नाही. तर जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत नाही, तोपर्यंत आम्ही सत्यामध्ये टिकणं हे गरजेचं आहे. आणि ही काळाची गरज आहे. नुसतं बाकीचं बाह्य देखावा तुम्हाला आणि मला कुठल्याही प्रकारचा जगातलाही धडधड नीटनेटका आनंद देणार नाही, आणि स्वर्गाच्या राज्यातला तर मिळणारच नाही. जे सत्यामध्ये चालतात ना, आम्ही छोटस उदाहरण पाहिलं त्या ठिकाणी आम्हाला श्रीमंत मनुष्य आणि लाजाराचं उदाहरण काय हमेशा प्रत्येक गोष्टीला सांगितलं जातं. परंतु तो लाजार दीन दरिद्री एकदम कसं तरी होता. त्याला खाण्याची वाण होती, कपड्याची वाण होती, त्याला म्हणजे कुठल्याच प्रकारच्या फॅसिलिटी नव्हत्या, तरी देखील तो एकदम शांत रिलॅक्स सत्यामध्ये टिकून होता. त्याला काही फरक नाही पडला. तू इकडे खेली खुशाली करणार एकदम. यांचा फरक कुठं लक्षात आला? स्वर्गाच्या राज्यात आणि अधोलोकात, सुखलोकामध्ये आणि एक अधोलोकामध्ये. मग इथं डिफरन्स दिसला. तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तू भूतलावर असताना आपलं सुख उपभोगलास, पण तो लाजार मात्र त्याचे दुःख भरून तो आला. दुःखात असताना देखील सत्यामध्ये तो टिकला. दुःख येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, व्याधी येऊ, आजार येऊ, विकार येऊ, जे काही प्रसंग येईल येऊ द्या, पण तू ख्रिस्ताला स्वीकारू नका, ख्रिस्ताला सोडू नका, ख्रिस्ताला नाकारू नका, सत्यातून बाजूला जाऊ नका. परिस्थिती बदलण्यासाठी परमेश्वर केव्हाही समर्थ आहे. कधीही तो राजाचा रंकाचा राजा बनवून सांगता येत नाही. कधी निम्या राज्याला तुमची लॉटरी लागेल, कधी निम्याच्या राज्याला लॉटरीत मिळालेले पैसे पिठीत घालून जावा लागेल, स्मशानभूमीत सांगता येत नाही. आणि म्हणून प्रिय सत्यामध्ये समर्पित होणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. होशेचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 12 कडे आम्ही एक छोटीशी नजर मारूया. एफ्राईमाने लबाड्यांनी मला घेरले आहे, इस्रायलाच्या घराण्याने कपटाने मला घेरले आहे. देव जो सत्य व पवित्र, त्याचबरोबर यहुदाही बेबंदपणाने वागतो. हा, देव सत्य आहे. कुठल्याही प्रकारचे प्रसंग येऊ, कुठल्याही प्रकारचे गोष्टीने आम्हाला घेरल्या जाऊ दे, पकडल्या जाऊ दे, मध्ये घेतल्या जाऊ दे, परंतु देव सत्य आहे. आणि जर आम्ही सत्य आहोत ना, तर त्या सत्यामधून सोडवण्यास तो समर्थ आहे. कारण ज्यावेळेस आम्ही पाहतो की दानियल राजाची आज्ञा मोडली, परंतु परमेश्वरच्या समीप राहिला, तो सत्यावर ठाम राहिला, टिकून राहिला. शेवटी त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. पण त्याच्या अगोदर त्याचे कारकीर्द, त्याची सत्यता, त्याची शुद्धता, त्याची पवित्रता, परमेश्वरच्या ठाई त्याचं वास्तव्य, परमेश्वराच्या नुसार जीवन जगणं हे त्या राजाला माहिती होतं. आणि म्हणून तो म्हटलाय की ज्या परमेश्वरची तू उपासना करतायस ना, तो तुला सोडविल. थोडासा अंदाज बांधला त्यांनी, परंतु त्याला नावेलाजाने त्या गुहेत टाकावं लागलं. आणि ज्यावेळेस गुहेत टाकलं ना, तर सिंह गप बसले, काहीच करू शकला नाही. राजा दुसऱ्या दिवशी सकाळीच पाहायला आला, पण तो पाहायला येताना तो म्हटला की ज्या देवाचा तू उपासक आहेस, तू आहेस ना, त्याने तुला सोडवलेला आहे ना, तो सोडवण्यास तुला समर्थ होता ना. आणि मग दानियल त्या ठिकाणी पाहिल्यानंतर तोच राजा म्हणत आहे की दानियलाचा देव जिवंत आहे, दानियलाचा देव सत्य आहे, आणि आतापासून दानियलाच्या देवाचीच उपासना करायची. आता दानियलाच्या देवाची उपासना नाही केली तर बाकीच्या सिंहाच्या गुहेत टाकून देऊ. तो सत्य आहे.
शद्रक मेशक अबेदनगोने अग्नीच्या भट्टीत टाकलं, काही फरक नाही पडला, ते सत्यामध्ये ठाम होते. सत्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. सत्यासाठी वाटेल त्या गोष्टीला ते तयार होते आणि म्हणून सत्यासाठी त्यांनी त्या मूर्तीला नमन केलं नाही. हाय अशी त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं. दुसऱ्यांना तरी एक 10 पट अग्नीत टाकलं समजा उदाहरण, तर यांच्यासाठी 7 पट अग्नी वाढवली होती, म्हणजे 70 पट अग्नी झाली. त्याच्यात टाकून दिलं. पण तो देव जो सत्य होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो सत्य परमेश्वर, सत्य देव, आणि हे सत्यामध्ये समर्पित होते. म्हणून अग्नीच्या ज्वाला त्यांना पोळू शकल्या नाही, अग्नीच्या जिभा त्यांना भाजू शकल्या नाही, अग्नी त्यांना मारू शकली नाही, अग्नी त्यांना स्पर्शही करू शकली नाही. हे कशावरून? सत्यामध्ये ठाम. विश्वासू जिवंत आहे, पण तो जोपर्यंत अजिबात तसं वाढत नाही. नुसतं म्हणायचं नाही माझा विश्वास आहे, सत्य स्वीकारावं लागतं. सत्य स्वीकारणं म्हणजेच ख्रिस्त स्वीकारणं, सत्य स्वीकारणं म्हणजे देव स्वीकारणं, सत्य स्वीकारणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं, ग्रहण करणं, त्याच्या ठायी असणं. अनेक लोकांना सत्य समजून उमजून, म्हणजे परमेश्वर समजून उमजून ते परमेश्वरापासून दूर जातात, म्हणजे सत्यापासून दूर जातात. आणि एकदा का सत्यापासून दूर गेला, सगळ्यात पहिलं प्रथम आम्हाला पाहायला मिळतं की जे सत्य होतं सार्वकालिक जीवनामध्ये, सार्वकालिक सुखामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये, परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये, तर त्यावेळेस हा शैतान त्या सत्यामध्ये टिकला नाही. सत्य एकच होतं की जो सार्वभौम परमेश्वर, त्याच्या विना दुसरा कोणीच नाही, त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही, त्याच्यानंतर देवच नाही. परंतु या शैतानाने काय केलं? हे सत्य नाकारलं, हे सत्य झुगारलं, आणि मी त्याच्या तोडीला तोड बनन. परमेश्वर म्हणतो ना, माझ्या व्यतिरिक्त नाही तर मीच बनवतो मग. आणि मग त्याला आता खाली टाकण्यात आलं. आज जे लोक परमेश्वराला नाकारतात, याचा अर्थ ते सत्य स्वीकारित नाही, याचा अर्थ सत्य त्यांच्या जीवनात नाही, याचा अर्थ सत्य त्यांना पचतच नाही. अनेक लोकांना खोटं बोलल्याशिवाय जेवणच हजम होत नाही. अनेक लोकांना वचन सांगताना देखील आपल्या बाजूने, आपल्या फेवरने घेतल्याशिवाय वचन सांगितल्यासारखंच होत नाही. अनेक लोकांना स्तुती आराधना करताना आपल्या काहीतरी गोष्टी टाकल्याशिवाय त्यांचं मनच भरत नाही. अनेक गोष्टी आहेत की जे नाही करून आम्हाला त्या परमेश्वरच्या सानिध्यातून बाजूला घेऊन जात असतात. आणि परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया की तो सत्य परमेश्वर आहे, तो महान परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे, तो सदाजीवी देव आहे, आणि तो परमेश्वर आता येणार आहे. आणि म्हणून आम्हाला सत्यामध्ये टिकणं ही काळाची गरज आहे, काळ्या दगडावरली रेघ. कारण हे सत्य जर नसेल तर आमच्या जीवनाचं काही खरं नाही. एक रेफरन्स वाचूया, प्रकटीकरणाचं पुस्तक, अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 7. प्रकटीकरणाचं पुस्तक, अध्याय क्रमांक 3, वचन क्रमांक 7. जो पवित्र व सत्य आहे, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही, कोणी बंद करणार नाही, आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. जो पवित्र व सत्य आहे, परमेश्वर पवित्र आहे, परमेश्वर सत्य आहे, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळून त्या मरणाच्या राज्याच्या त्याच्या जवळ आहे. तो सत्य आहे, तो पवित्र आहे. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतोय, काय म्हणतोय तो? ज्याने उघडल्यानंतर कुणी बंद करणार नाही, आणि ज्याने बंद केल्यावर कोणीच उघडणार नाही. नोआच्या टायमाला किती गटांगळ्या खाल्ल्या लोकांनी, किती पाणी पिले, किती फुगले, किती सुजून वर आले, किती तरंगले, किती काय झालं. बरेच लोक आले असे, नोहा बाबा, नोहा दादा, नोहा पास्टर, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, कुणी दादा, कुणी मामा, कुणी काका, कुणी काय म्हणले असेल. नोहाची मस्त तळमळ चालली असेल, पण परमेश्वराने जे बंद केलं होतं. आणि जर का एकदा परमेश्वराने बंद केलं, जगातली कोणतीच ताकद नाही की ते उघडायचे. आणि जर परमेश्वराने जर उघड केलं तर जगातली कोणतीच ताकद ते आम्हाला पुन्हा एक वरती बंद करू शकणार नाही. आमच्या आशीर्वादाबाबत तीच आहे.
आमच्या जीवनाबाबत एकच आहे, त्या सत्याबाबत देखील तेच आहे. आमच्या टोटली परमेश्वराने निर्माण केलेला त्याचा जो उपासक आहे त्याच्या बाबतीत हेच आहे. परमेश्वराने जर आमच्यासाठी जर सेवेचं दार खोललेलं आहे ना, तर जगातले कितीही आडवे आले ते दार जगातले लोक बंद करू शकणार नाही. परंतु परमेश्वरानेच बंद केलेला आहे आणि आम्ही तिथं प्रयत्न करायचा. तुम्ही फक्त जगातल्याच गोष्टी उघडू शकतात. जगातली किल्ली सैतानाकडे आहे आणि म्हणून तो म्हणतो, हे सगळं माझं, हे वैभव माझं, मला नमन कर, माझ्या आज्ञा मान, देवाच्या आज्ञेला झुगारून दे, त्या सत्यापासून बाजूला ये, मी सांगतो तसं सांग, एका दिवसात तुला मालामाल करतो, हे सगळं तुला देतो, मला फक्त नमन कर. कारण चाव्या याच्याकडे आहेत ना, पण तू स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या, खऱ्या सार्वकालिक जीवनाच्या चाव्या माझ्या परमेश्वराकडे आहे. आणि त्यांनी एकदा का बंद केलं, परत एकदा उघडायचा चान्स नाही. त्यांनी एकदा का उघड केलं, दुसऱ्याने कुणाला लुटून बंद करता येणार नाही. आणि म्हणून प्रिय, आमच्या जीवनामध्ये आज थोडासा वेळ आहे. काय आमच्यासाठी देवाने दरवाजे बंद केलेले आहेत का? बंद आतापर्यंत बंद केले नाही. आतापर्यंत बंद केले असते तर आम्हीच इथं नसतो. याचा अर्थ देवाने आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. आणि त्याचा काळ थोडा आहे, तो बंद कधीही होऊ शकतो. आणि म्हणून तो बंद होण्याच्या अगोदरच आम्हाला त्यामध्ये एंट्री मारणं खूप गरजेचं आहे. 5 मूर्ख आणि 5 शहाण्यांचा जर आम्ही दाखला पाहिलेला, त्यामध्ये ज्यांच्या जवळ विश्वास, ज्यांच्या जवळ तेल होतं, जे तयार होत्या, ज्या सक्षम होत्या आणि वर आल्या, त्या जागृत होत्या ना, तेच आतमध्ये गेले आणि तो दरवाजा बंद झाला. आणि पुन्हा एक वर बाकीच्या 5 आल्या ठुमकत ठुमकत छाप मध्ये. मला तर वाटतं मेकअप करायला गेला त्याला त्यांचाच वेळ गेला असेल मरणाचा. तेल सगळं त्यांनी त्याच्यासाठीच नव्हतं घेतलं, आपले कपडे खराब होतील म्हणून. कारण सध्या फॅशन खूप जबरदस्त चालू आहे. काही लोकांना बायबल जवळ ठेवणं सुद्धा लाज वाटत. ते लगेच मोबाईल काढतात. आमचं मोबाईलवर आहे ना, मोबाईलवर बायबल बघत आहे का दुसरं काही बघतात. पालक साहेब तर काही तिकडून येणार नाही. तर अशा प्रकारे बंद होण्याच्या अगोदर तिथे एंट्री मारा. आता स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी एंट्री मारा, तिथं नावनिशाणी करा आणि आतमध्ये घुसा. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये अनेक लोकांना असा गैरसमज आहे की आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणजे डायरेक्ट परमेश्वराच्या राज्यामध्ये एंट्री मारली. चुकून सुद्धा विचारू करणार, तिथं बघायचं सुद्धा नाही, ते दिसणार सुद्धा नाही. पवित्र शास्त्र असं सांगते, आम्ही पाहिलं ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र आणि निकेदम यांचं जेव्हा संभाषण झालं ना, तर त्यावेळेस निकेदम ज्यावेळेस परमेश्वराशी बोलत होता, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या निकेदमाशी बोलत होता, तो म्हटला तुला नव्याने जन्माला पाहिजे, तुझा नवीन जन्म व्हायला पाहिजे. नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य कुणी पाहू शकत नाही. नुसतं असं बघायचं, लांबून बघायचं, त्याच्यासाठी सुद्धा नवीन जन्म घ्यावा लागतो. नुसतं बघण्यासाठी एखाद्या शोरूम मध्ये जायचं म्हटलं ना, मोठ्या एकदम हाय फाय, तर खिशामध्ये माल लागतो. आणि लय वेळेस तिथं जर न्यायालयात बसलं त्या बिल्डिंगला तरी, तर 2 वॉचमॅन असते तिथं गन घेऊन. ते डायरेक्ट गन नाही टाकणार, पण 2 दांडकेवाली आहेत ना, ते गेट मध्ये असते. 5 मिनिटं बघू देते, 10 मिनिटं बघू देते, पण तुमचं मनच नाही ना भरलं, ती येऊन 2 दांडके टाकते. स्वर्गाचं राज्य पाहण्यासाठी नवीन जन्म घ्यावा लागेल, नवीकरण करावं लागेल, सत्यामध्ये समर्पित व्हावं लागेल, सत्याला स्वीकारावं लागेल. आणि पुढे तो म्हणत आहे, नुसतं हे झालं एवढंच पाहणं, पुढे तो म्हणत आहे आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. स्वर्गाच्या राज्यात एंट्री तर नंतर, हे नुसतं बघायसाठी नवीकरण व्हावं लागेल, बघण्यासाठी पवित्रता घ्यावं लागेल, बघण्यासाठी शुद्धता घ्यावं लागेल, बघण्यासाठी खरं प्रेम स्वीकारावं लागेल, बघण्यासाठी सगळ्या गोष्टी आम्हाला करावं लागते. आणि मग आतमध्ये जायचं केव्हा? इथं जर आम्हाला बघताच येईना, इथं जर आम्हाला सत्यामध्ये समर्पित होता येईना, इतके दिवस झाले इथून आमचं परिवर्तनच नाही, इतके दिवस झाले आमचं अजून नवजीवनच नाही, इतके दिवस झाले आमच्यामध्ये जर काही बदलच नाही, इतके दिवस झाले आम्ही जगातल्याच गोष्टी आम्ही स्वीकारल्यात, जगातल्याच गोष्टी मध्ये, जगातल्याच गोष्टी खूप मोठा बॅलन्स आणि खूप मोठं म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही हे स्वर्गाचं राज्य. बघा, काही लोकांना हे जगातल्या गोष्टी स्वर्गाचं राज्य वाटतं. ते इथंच गुंग आहेत. ते हलवायचं कुत्र वासात दंग, आमच्याकडे म्हणी मराठीत, हलवायचं कुत्र. जो हलवाई असतो ना, पेड्यावाला, एखादा हलवाई एखादं स्वीटचं दुकान असतं ना, त्या दुकानामध्ये कुत्र असतं, त्याचं ते फक्त वासच घेतं, ते त्या मालक त्याला काही टाकीतच नाही. असंही
ह्या जगातल्या गोष्टी तुम्ही तो फक्त वास देतो तुम्हाला, तो काही देतो थोडा, सगळ्या नाही देत. तुम्ही कसं त्याच्या अजून आज्ञा पाळणार, कसं तुम्ही देवाच्या दूर जाणार, तितकं तो तुम्हाला देत चालतो. जितकं तुम्ही देवाला विरोध करणार ना तितका सैतान तुम्हाला जवळ करतो. जितकं तुम्ही सत्यापासून बाजूला जाणार ना तितका तो सैतान तुम्हाला आणखीन बरकताने यश देतो. तुम्हाला वाटतं की स्वर्गाचंच राज्य आहे. अहो याच्यात पाळक साहेब, याजक साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे काय गुरुजी साहेब, कोणते साहेब आहेत ना, हे सुद्धा सुटले नाहीत. आज यांना वाटतं हे स्वर्गाचं राज्य आहे काय. लोकांना लेक्चर द्यायला खूप भारी वाटत, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. अरे मग इथं तुला समजत नाही का स्वतःला का या कशा कोणत्या गोष्टीमध्ये आहोत. जग इतकं काय भोळं नाही. आता काही सगळेच लोक भोळे राहिले नाहीत. देवाचे लोक अजून देखील या भूतलावर आहेत, विश्वसू जीवन जगणारे, सत्यामध्ये समर्पित होणारे. आणि म्हणून हे आहे आतापर्यंत. म्हणून देवाचा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईना आहे. कारण हे विनंती करतात, प्रभू थोडस अंतर राहिले, काही लोकांना सांगायचं राहिले, प्रभू अजून थोड्या लोकांना सुवार्ता पोहोचायची राहिलेली आहे. कारण सुवार्ता तुझी पोहोचली, तुझं नाव पोहोचलंय, पण गैर पद्धतीने पोहोचलंय, चुकीच्या पद्धतीने पोहोचले, असत्यामध्ये पोहोचले, गलत शिक्षणाने, गलत डॉक्टरीने, गलत विचाराने पोहोचलेला आहे. पण तू सत्य पोहोचलं नाही, थोडा वेळ थांब. हे सत्य अभिषिक्त देवाचे सेवक सेविका जे आहेत ना, यांच्या प्रार्थना विनंत्या चालू आहेत. काही लोकांना सांगू त्या सत्य, बदलले तर बदलले, नाही बदलले तर परमेश्वरच्या पुढे तर कोणी जाऊ शकणार नाही. परमेश्वरच्या नावाचा गौरव, महिमा, सन्मान, आदर या ठिकाणी प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 7 मध्ये आम्ही पाहिलं. त्यामध्ये लिहिलं होतं की जो पवित्र व सत्य आहे तो असं म्हणतोय, परमेश्वराच्या व्यतिरिक्त कुणीच पवित्र नाही आणि परमेश्वरा इतका सत्य कुणीच नाही. आणि जर त्याचे आम्ही लोक आहोत तर आम्हाला देखील पवित्र व्हावं लागेल. त्याचे जर आम्ही लोक आहोत तर आम्हाला देखील सत्यामध्ये समर्पित व्हावं लागेल. चॉईस तुमची. परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून, अनेक देवाच्या सेवकाच्या माध्यमातून, आम्हाला वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या गायडन्स मधून, परमेश्वराने दिलेल्या दृष्टांत, स्वप्न, परमेश्वराने दिलेल्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, परमेश्वराने दिलेल्या एक भविष्यवक्त्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत. परंतु फक्त आमच्या जवळ तितकं ठक्त ठेवणं मर्यादित नाही, त्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये. म्हणून आम्ही सत्य जीवन स्वीकारणं, जगणं, त्याच्यामध्ये वावरणं थोडस त्रास होईल, परंतु सत्याचा नेहमी विजय होत असतो. सत्य नेहमी टिकल्या जातं. सत्याला दाबण्याचा प्रयत्न करतात, सत्याला झाकण्याचा प्रयत्न करतात, सत्यावर प्रेशर येतो, दबाव येतो, सत्याला बऱ्याच अंशी ना काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु सत्य ते सत्यच असतं. त्याला किती आंधळात टाका, गोठोड्यात बांधा, काही करा, ते एक दिवस बाहेर येतच. आणि म्हणून प्रिय हो, आमच्या जीवनात जर सत्य आहे, जिथं सत्य तिथं विजय. आणि मग आमचा विजयशाली परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस तो येणार आहे त्या विजयामध्ये आम्ही सामील होणार आहोत. आणि मग आमचे खरोखर पुढे तो म्हणत आहे, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करत नाही, आणि ज्याने बंद केल्यानंतर कोणी उघडणार नाही, तो असं म्हणतोय. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की मी जर एकदा बंद केलं ना तो उघडणार नाही. आता जर उघडे ना तुमच्याच माझ्यासाठी तर आताच एंट्री मारा. आजच तुमचा फॉर्म सत्यामध्ये परमेश्वरच्या नावामध्ये घ्या. आजच तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये आहे का नाही पहा. परमेश्वराला विनंती करा, परमेश्वराला म्हणा, जसं दावीद राजा म्हटला की हे परमेश्वरा, तुझ्या जीवनी पुस्तकातलं नाव माझं खोडू नको. कदाचित आमचं पाप करून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करून, असत्य गोष्टी करून, सत्याला न जुमानता जेवढ्या काही लबाड ढोंगी, जेकडे पुसलणाऱ्या गोष्टी आणि जे काही आमच्याकडून अपराध घडले असेल ना, कदाचित एखाद्या टायमिंगला होऊ शकतं आमचं नाव त्याच्यात नसेल तर आज परमेश्वराला विनंती करा, पश्चाताप करा, पापांची क्षमा मागा. परमेश्वराला म्हणा, प्रभू आज मला समजलंय वचनाच्या माध्यमातून, आज मी तुझा खऱ्या अंतःकरणाने स्वीकार करतो, आज मी माझं नवीकरण करतो. आणि आजच तुझा पवित्र आत्मा मला तू दे. आजच तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा माझा होऊ दे, पाण्याचा देखील होऊ दे, नवीकरण होऊ दे आणि आत्म्याने देखील होऊ दे. आणि मग आम्ही स्वर्गात राज्य पाहू पण, आणि स्वर्गाच्या राज्यात आमची एंट्री पण होईल. आणि प्रभू देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आम्हाला सत्यामध्ये टिकण्यासाठी परमेश्वराला आज आम्हाला म्हणायचं आहे. आम्ही दुसऱ्याच गोष्टी मागतो, ह्या गोष्टी आम्ही परमेश्वराला मागत नाही. आम्ही जगातल्या गोष्टी मागण्याची भली लांबलचक लिस्ट असते आमची. दुकानात गेल्यावर दुकानदाराला सुद्धा कितका वेळ लागतो लिस्ट बघता बघता. बारीक सारी गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच्यात, छटाक हातपाव काय असत्या नसत्या त्या.
पण तू परमेश्वरकडे जाताना परमेश्वरच्या गोष्टी करताना ठोक फक्त बस. एक नारळ, मेणबत्ती, हार किंवा जे काही काही करायचे तेवढंच केलं ना बस. बाकीचं आमच्या अंतःकरणातलं काहीच नाही द्यायचं. आमचं पाप नाही सांगायचं, आम्ही केलेल्या चुका नाही सांगायच्या, आम्ही केलेली गडबड गोंधळ नाही सांगायची कधी. फक्त आमच्या मनातल्या अपेक्षा आम्हाला आणखीन फायदा होऊ दे, आणखीन नफा होऊ दे, आणखीन माझी समृद्धी होऊ दे, आणखीन माझा माजल्यावर माजला चढू दे, आणखीन त्याच्यावर जाऊ दे टावर लाईनला. देवासाठी मात्र काही नाही. पण जगातल्या गोष्टी आमच्याकडे भरपूर. आणि म्हणून प्रिय हो, या गोष्टीचा हिशोब आमचा घेण्यात येणार आहे. जो पवित्र व सत्य आहे तो असं म्हणतो की आता मी उघड ठेवलेलं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, तर आताच तुम्ही एंट्री मारा. जर मी एकदा का बंद केलं तर परमेश्वराने जर एखादी गोष्ट बंद केली ना तर कदापि ती उघडल्या जाणार नाही. कारण तिची चावी फक्त परमेश्वराकडेच आहे. बाकी जगातल्या जाणत्या जोयशनी, भंतीजी, हबप, काजी, फादर, पास्टर जेवढे काही धर्माचे लोक असते ना, अख्ख्याने मिळून जरी तो दरवाजा लोटण्याचा प्रयत्न केला ना, उघडणार नाही, अजिबात उघडणार नाही. आजच वेळ आहे त्याला स्वीकारण्याची, आजच वेळ आहे त्याचा गौरव करण्याची, आजच वेळ आहे सत्यामध्ये समर्पित होण्यासाठी. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर गौरव देईल. खरोखर तो महान परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे, सत्य परमेश्वर आहे, सदाजीवी देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो म्हणत आहे की आज जर तुमच्या माझ्यासाठी परमेश्वरचे द्वार उघडे आहेत तर आजच आम्ही सत्यामध्ये त्याच्यामध्ये समर्पित होऊया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला 1 घंटाचा वेळ आहे आणि आपला एपिसोड आज आपल्याला पूर्ण करायचा होता, परंतु रेफरन्स आणखीन खूप असल्या कारणाने आपण 21व्या भागामध्ये पुन्हा एक वार सत्य विभागामध्ये आम्ही आणखीन देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करणार आहोत. आणि आलेल्या सर्व लाईव्ह फेसबुक मधील माझ्या प्रत्येक भावांना, बहिणींना, आई वडिलांना, बिलीव्हर्स, विश्वास ठेवणारे, त्याचप्रमाणे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो आणि परमेश्वर पित्याची स्तुती करतो, आराधना करतो, त्याच्या नावाचे आभार मानतो की खरोखर त्यांनी ही सुंदर संधी आम्हाला दिली. आणि आज सत्य शिकत असताना आमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी असतील असत्याच्या, त्या परमेश्वरांनी काढून टाकाव्यात आणि सर्व सत्याच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रदान कराव्यात म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देवा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही तुझी स्तुती करतो, मान महिमा सन्मान आदर तुला देतो. तुझ्या सर्व अभिषिक्त सेवक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. यासाठी मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारच्या नर्स, सर्व प्रकारच्या सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे सफाई कामगार, सर्व प्रकारचे वैयक्तिक लोक जे तुझ्या लोकांची सेवा करत आहेत, तुझ्या लोकांना धैर्य देत आहेत, तुझ्या लोकांना मदत करत आहेत, तुझ्या लोकांची विचारपूस करत आहेत. आणि परमेश्वर देव बाप्पा, जितके काही सत्यामध्ये चालणारे तुझे बिलीव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहेत, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. जे नसतील त्यांना ज्ञान बुद्धी चातुर्य दे. आणि तू बंद करण्याच्या अगोदर जोपर्यंत तुझं द्वार उघडं आहे, जोपर्यंत तुझे आशीर्वाद खुली आहेत, जोपर्यंत तुझी पापाची क्षमा आमच्यासाठी मोकळी आहे, तोपर्यंतच आम्ही पश्चाताप करावा, आमच्या पापांची क्षमा मागून घ्यावी, पुन्हा न करण्याचा निर्णय करावा आणि तुझ्या सत्याचा स्वीकार करावा. म्हणजे ख्रिस्त आम्ही तुला स्वीकारावं अशी योजना तू आमच्या जीवनाविषयी सर्व आदर गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू.